उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरा उपमुख्यमंत्री आमच्या सुमित्रा पवार मॅडम, आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज इथे उपस्थित आहे। तुम्ही मला बिलकुल एवढं मोठं करू नका की तुम्ही ह्यांना आणलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी हो, तुम्ही प्रतिनिधी आहे। शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काम करत आहेत, राज्याला पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणून आज सब कुछ देवा भाऊ अशीच परिस्थिती आहे। म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही। आज चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना हे काय लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय। मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत जी काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये महायुतीमध्ये सगळेच आमचे वरिष्ठ नेते आहेत, आदरणीय आमचे उदय सामंत साहेब आहेत, ह्याच्यामध्ये सगळेच आमचे वरिष्ठ नेते मंडळी एकत्र मिळून रवी चव्हाण साहेब आहेत, बाकी शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, आमचे निलेशजी आहेत, दीपक केसरकरजी आहेत, प्रमोद जठार। शेवटी हा जेव्हा एवढा मोठा निर्णय होतो तेव्हा आम्ही महायुती म्हणून एकत्र ठरवतो। आता त्या दिवशी पण मी भाषणात काय बोललेलो की आमच्या उदय सामंत साहेबांना राज्य पातळीवर विविध कामं आहेत, सुनील तटकरे साहेबांना प्रदेशाध्यक्ष आहेत, म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली त्यांचा सगळ्यांचा महायुतीचा प्रतिनिधी म्हणून की चला आपण, शेवटी हा काही लहान व्यक्ती नाही, हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, आज राजकारणामध्ये त्यांचा वजन आहे आणि म्हणून ह्यांच्याबरोबर एक महायुतीचा प्रतिनिधी म्हणून कोणतरी हवा, म्हणून मी आज तुमच्यासमोर इथे उभा आहे। ही वाटचाल ही बिनविरोध निवडणूक होण्याच्या दृष्टीने झालेली आहे, एकंदरीत कसं पाहिलं तर माझ्या जी काय कलेक्टर माहिती आहे की सगळ्याच लोकांनी फॉर्म मागे घेतलेले आहेत। अजून कुठली दिशा तुम्ही शोधता हे मला तर माहिती नाही। जे काही सन्मान्य व्यक्ती अजून जे होते ते बाकीचे दोन उमेदवार पण आतमध्ये होते, त्यांनीही त्यांची रिसीट घेतलेली आहे, म्हणून आता कलेक्टरच अधिकृत माहिती जाहीर करतील, त्याच्यावर आपल्याला कळेल। एक परत सांगतो, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांनी आणि त्यांनी जे काही एकंदरीत महाराष्ट्राच्या दिशेने पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणूनच आम्ही सगळेजण त्यांच्या आदेशावर काम करणारे कार्यकर्ते आहोत। आता तरी गरम वाटतंय, एसी लावल्यावर कळत होईल।